नको बास बास, अरे थंडी वाज नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असतात. तर बऱ्याच वर्षांपासून आम्ही ना शिर्डीला आलो नव्हतो, त्यामुळे यावेळेस प्लॅन केला की शिर्डीला दर्शन घ्यायचं आणि नाशिकला आणि संगमनेरला आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनासुद्धा भेटायचं, कारण खूप दिवस भेटणं झालंच नाही. खूप महिन्यांपासून प्लॅन चालू होता, पण आता फायनली म्हटलं आपण जाऊनच यावं. सो निघालो आणि इथे संगमनेरच्या बस स्टँडला आम्ही येऊन पोहोचलो होतो. तू बरोबर आता नाशिकला जायला लागलं असतं. राशन कसं दिसत नाही यार. तुला कुठं आले तू? बघ शोन्या, तुला बघ की अशी काय बघायला लागलास? अशी काय बघायला लागलास? आता वाजले तर 6, बरोबर 6ला येऊन पोहोचलोय आम्ही इथे स्टँडवरती. संगमनेरच्या बस स्थानकावरती आलोय आम्ही आता. ओके, झोप तर झाली बऱ्यापैकी, पण चालत्या गाडीत माहिती आहे तुम्हाला कशी झोप लागते. राष्ट्रपतींनी निवांत राहिली आमची, काही त्रास दिली नाही. बाबू कशी बघायला लागले बघा की. आणि ना नरेंद्र आमच्या बॅग्स विसरले होते. गाडीतून उतरले आणि थांबलोय साईडला आणि निवांत उभारले. गाडी सुरू झालेली, मी म्हटलं नरेंद्र बॅग्स आपल्या. मग नशीब गाडी थांबवून आम्ही घेतल्या, नाही तर पंचायत झाली असते आमची. आम्ही निघालो होतो जवळ कडलग या गावी. तर नरेंद्रचे खूप जुने मित्र आहेत, ज्यांना तुम्ही आधीसुद्धा व्लॉगमध्ये पाहिलं आहे. तर त्यांच्याच घरी आम्ही चाललो होतो. त्यांना कसं माहीत असणार. चला चला, जरा चेअर पुढे घ्या. पण मला ते ब्लँकेट घेऊ वाटे ना. स्वच्छ करूनच ठेवलेले. काय सांगताय? तेवढे पॅसेंजर येतात, कोण त्यांना एवढा वेळ स्वच्छ करून ठेवत आहे. मग मी ते लावलेलं वरती, मी एसी वरती ना. मी पण नाही घेतले. मग म्हटलं आता थंडी तर वाजते पायाला. नरेंद्रचं शर्ट गरम गरम मस्त लागाल तर खरं ते. काय झालं? दादाला बोल, दादाशी बोल इथं. बोल की ग दादा बरोबर. राजनंदिनी शेतामध्ये घर असल्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता असाल की सकाळ किती सुंदर असेल. कसली शिव चप्पल गाडी तो का? काय घेते? घाण घाण अंघोळ घातली की नाही आता तुला? हा अंघोळ घातली की नाही?
घरी येऊन फ्रेश झालो, थोडा आराम केला, जेवण केलं आणि भंडार जरा धरणाकडे निघालो. तर माझा आवाज थोडासा चेंज झाला आहे, कारण पाणी खूप ठिकाणचं पिलं आहे वेगवेगळं, त्यामुळे थोडा आवाज माझा वेगळा ऐकू येत असेल तुम्हाला. तर इथे रस्त्याचं बांधकाम चालू आहे, सो खूप म्हणजे जाताना खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला, पण छान झाला प्रवास. नाही अजून तर नाही. आता आम्ही आलेलो आहोत नानी फॉल भंडारदऱ्याच्या इथे, आणि आम्हाला एवढं कष्ट करून एवढ्याशा निमुळत्या रोडवरून त्यांची कुठली गाडी ती टियागो इतक्या फास्ट पळवत घेऊन आलेत आमचे हे मित्र परममित्र. नमस्कार. यांचं नाव आहे राहुल कडलक, ज्यांना तुम्ही याच्या आधी पाहिलेले आहात व्हिडिओमध्ये आमच्या, आणि या त्यांच्या मिसेस, तुमचं नाव सपना कडलक. येस. आणि हा त्यांचा सुपुत्र शिव. हा, आता तुम्ही कंटिन्यू करायचा ब्लॉग, तुम्ही शूट करायचं पूर्णपणे. सांगा की असं. तर राहुलची ओळख म्हणजे कशी, आम्ही आधी 2008-9च्या दरम्यान तुम्हाला आमची ओळख कधी झाली तुमची? ओळख झाली होती. अमोलकडे मी आलो होतो सुट्टीला किती साली ते? 2008. त्यावेळेपासूनची म्हणजे आमच्या आठवणी अशा की अमोलच्या घरी आम्ही भेटायचो. आम्ही 10-15 मित्र एकत्र जेवायला बसणार, खेळणार, मजा करणार असे. त्याच पाणी पडते का? हो, इथून राजनंदिनी आमचे फुल ऑन झोपून आले, आणि थोड्या दिवसांनी आमची राजनंदिनी ब्लॉगिंग करणार. बोल काय तर. एवढ्या चांगल्या ठिकाणी आणलंय तुला. 1.5 वर्षाचे असताना आम्हाला जत्रेत घेऊन जात नव्हते कोण. इकडे 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 हळू 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 हळू. काय करायला लागलाय? पायऱ्या उतरते. ए राजनंदिनी, फुलं मस्तीच्या मूड मध्ये झोप झाली ना आता चांगली. खेळू दे, इकडे इकडे खेळू दे. ती बरोबर बॅलन्स करते तिला. हे उचला तिला, ती लोळते बघा खाली. असंच उन्हाळ्यात एकदा नागपूरमध्ये ना आमची सगळी फॅमिली घेऊन आलो. काहीच नको, ऐकतच नाहीये बाई. खाऊ दे. इथं बस, इथं बस, इथं बस, इथं बस. दादा पण बसलाय, दादा पण बसलाय छान. तो पण खात असेल तिथं प्लेट मध्ये भात. बघते त्याला विचारून. तू आता ते वेपर्स काढले तिला इथंच ठेवून जाऊया काय? जाडजूड करून येते बघ. मला पळू नको बाई, तुझ्या मागे मी काही पळणार नाही. पप्पा आहे ना पळायला. काका आम्हाला फिरायला घेऊन दे आता. अशीच माणसं आमच्या आयुष्यात पाहिजे. दे मला, दे मला. काकाकडे हात गेला. खरंच करला की काका. हे बाळ, हे धर. ते नको तुम्हाला. काकाचं उपवास. तू खा.
नाही. तिला माहिती उपवास आहे आता ते नाही तिला. हा ते माहिती काय येऊ शकतो कुठूनच नाही येऊ. शिव इकडे ये. इकडे इकडे काय का? मगल आहे मगल ना. अरे थांब मला तुझं पोट भरायचे. थांब ना. अरे थांब ना. हॅपी बर्थडे. मस्त आहे भाई. निवांत गप्पा गोष्टी करत आमचं खाणं पिणं चालू होतं. इतक्यात लक्ष गेलं आणि मधमाशांचं पोळं होतं तिथे. आणि म्हटलं उगाच रिस्क घ्यायला नको, कारण सोबत छोटी मुलं होती, त्यामुळे मी पटकन निघालो तिथून. लोक त्या पावसाळ्यात असतात. सावकाश. व्हिडिओच्या नादात आम्हाला खाली. नमस्ते 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 नमस्ते. घ्या तिला घ्या. हे अमृतेश्वर मंदिर आहे. इसवी सन 12-13व्या शतकात हे बांधलं गेलेलं आहे. बाहेर इतकं कडक ऊन होतं, त्रास भरपूर होत होता, पण आतमध्ये मंदिराच्या गेल्यावरनं खूप थंडावा जाणवत होता. बघ त्याला मध्ये कुठे म्हणताय? इथे इथे समोर. हा हा दिसलं दिसलं दिसलं. तो रतनगड आहे हा सगळा. ओके दिसतं ना, हेच ना. खूप मोठे 100-150 लोक बसतात. इथे इथे जो होल दिसतोय ना, हा जो होल आहे हा रतनगड आहे इथे. हा हाय बाय बाय पिल्ले. ॲक्च्युली आमचा आजचा प्लॅन होता शिर्डीला जायचा, पण अजून एक फ्रेंड येणार आहे, सो शिर्डीचा आजचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही आलो इकडे रतनगड. तुम्हाला आता मगाशी दाखवला मी, तर आम्ही आत्ता आलो इकडे भंडारदराच्या साईडला, आणि मग इथून आम्ही जाऊ पुन्हा गावी आणि उद्या शिर्डीला जाणार आहोत. आता थोडंसं पाणी घ्यायचं मी थांबलो एक ठिकाणी. उन्हातून फिरून फिरून पार अवतार झालाय माझा. राशनीने ची 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 गंदी लड़की. इकडे तर आम्ही आता इथे भंडारदराच्या इथे आहोत आणि कॉफी घेण्यासाठी एक हॉटेलमध्ये इथे थांबलो होतो. हॉटेल प्रवरा म्हणून आहे इथे, आणि तुम्ही जर इकडे या एरियात कधी आलात तर तुम्हाला मस्त इथे चहा कॉफी जेवण सकट सगळं मिळू शकतं. इथे कॅम्पिंगची सोय आहे, तर तिथे जेवणसुद्धा आणून देतात ते छान तुम्हाला. आणि इथे जे राहुल आहेत ना, जे आमच्यासोबत आहेत मित्र आमचे, तर ते खूप वर्षापासून त्यांना ओळखतात, त्यामुळे जेवण वगैरे छान. आणि आता मी कॉफीसुद्धा घेतली, खूप छान टेस्टी होती, मस्त जशी मला आवडते तशी. सो इथे त्यांचं हॉटेल प्रवरा म्हणून आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे मी इथे देते. जर तुम्ही कोणी भंडारदऱ्याला आलात तर नक्की इथे या आणि तुम्ही यांच्याकडे जेवण वगैरे घेऊ शकता. इकडे कॅम्पिंगची सोय आहे या एरियामध्ये. नरेंद्र वगैरे पण येऊन गेले होते. मस्त. काय करायचं बाबू? आज आम्ही भंडारदरा बॅक साईड कॅम्पिंगला आलो होतो. या ठिकाणी रतनवाडी येथे हॉटेल प्रवरा म्हणून हॉटेल आहे. तर इथं आम्ही नेहमीच येत असतो शाळा कॉलेजची मुलं घेऊन कॅम्पिंगसाठी. त्यांच्याकडे अतिशय उत्कृष्ट अशी जेवणाची व टेंट कॅम्पिंगची सोय उपलब्ध होते. तसेच माणूस बघितला असेल तर तुम्ही खूप मनमिळावू असे व्यक्तिमत्व इथे आहेत हॉटेलचे मालक. तर तुम्ही एक वेळ इथे आला तर नक्की तिथे भेट द्या. तुमची जेवणाची व राहण्याची अतिशय चांगली सुविधा इथे होऊन जाईल. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जो काय स्क्रीनवर मेन्शन करते, तुम्ही इथे आलात तर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल त्यांना. काय ग चलो.
तर आम्ही पुन्हा ट्रॅव्हलिंग सुरू केलं आणि आम्हाला तिथे एक हरिण दिसलं आणि मी कॅमेरा काढून कॅप्चर करेपर्यंत ते पळून सुद्धा गेलं. त्याला बिचारायला येईना वाटतं. चला खेळा खेळा. हा ये सगळी उलटी करून मला गाण करून मजा करते. हा अजून 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 तुझी चांगली मस्त तिला होय तिने आजपर्यंत सगळ्यात जास्त एन्जॉय केलाय तिनं आजपर्यंत. राजनंदिनी ए नको बास बास. अरे थंडी वाजल ताप येईल तुला बा. चला चला घेऊन चला. नाही नाही चला चला नको 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 चला चला. हळू चला हळू चला नरेंद्र. हळू नरेंद्र हळू. पाण्यातून बाहेर आल्यानंतर राजनंदिनीने खूप दंगा घातला कारण तिला पुन्हा तिथेच खेळायला जायचं होतं आणि आम्ही काही तिला घेऊन जात नव्हतो. त्यामुळे तिने खूप चिडचिड केली आणि अशी स्वतःच जायला निघाली पाण्याकडे. थांबा काय करते बघूया. थांबा थांबा की बघूया काय नुसतं बघूया. थांबा काय करते. बाई लागेल ग पायाला काहीतरी. बापरे हळू ऐकून बशील बाबा. माझा मोबाईल कुणाकडे राहुल तुझ्याकडे आहे. आत लावलेला ना चार्जिंग वेजिंगला. काय मोबाईलच नाही झाली बाबा शांत. आता काय आम्ही सोडून जात नाही काका काकीला. होय काका काकीला सोडून जात नाही आम्ही आता. इथंच काका काकी इथं घेऊन येतात पाणी दाखवायला. तो कुठे आहे मध्ये तो आता या बाप. पिल्या कुठे चाललीस. फर्स्ट टाइम मध्ये राजनंदिनी म्युझिक टाकायचं. उभं घ्यायचं नाही. आता ते ती पाल ऐकणार नाही. हळू शिवबाळ. नाकीच घरी पोहोचायला उशीर झाला. काढली परत घरी जाऊन झालं. मित्रांचे येणार होते त्यामुळे सगळे आलेले आहोत. हे दाखवूयात आपण. शिव इकडे बघ बाळ. इकडे कुठे गेला शिव. हाय कर. हाय 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 कर. मी पुण्याला गेलेले ना तेव्हा मैत्रिणीकडे पहिल्यांदा खाल्लेला आणि तो पलीकडच्या साईडला ना बनवत होता. कासोतीमध्ये तो बनवत होता. हे मी त्याच्याकडे शूट करायला तो हसायला. आम्ही मागच्या वेळेस असंच हे खायला आलो हां हां आणि
त्यांनी मोडून नाही दिला, यांनीच मोडायचं छान तू सगळं खाते. राशन खाणार आहे बा. आणताय ते आता तुला पिल्ले आणि आजीला. काय खाल्लं ती? ते दिले का? बैठो. कुठं काय बनवलं? हा, हे मागूयात. काय मागूयात सांग मला. हे काय पाहिजे? चीज आलू पराठा. हा, काय पालक पराठा. काय काय पाहिजे तुला? शिव 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 शिव. दोन्ही पण पाहिजेत. मागव, तुला काय पाहिजे ते मागव. हे हे कपडे खेळू दे तिला. खेळू दे तिला. अगं पडशील पडशील पडशील. आता ती छोटी आता तुझ्यापेक्षा. तू इकडे माझ्याकडे. काय काय पाहिजे? काही वेळानंतर अमोलदादा सुद्धा आले. मग दोघे मित्रांनी गळाभेट घेतली. तर हा आजचा दिवस ना खूप छान गेला आमचा. मेमोरेबल होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.